आमदार आहे ना श्री राजू मामा भोळे, त्यांची गाडीवर आहे ना आता आहे ना अशोक स्तंभ चिन्ह लागलेलं आहे. अशोक स्तंभ चिन्ह 2 जे केंद्राचा कायदा आहे त्या कायद्यानुसार केंद्रीय जे आहे ना राज्यमंत्री आहे, स्टेटचे राज्यमंत्री, त्याचे खालचे आहे ना पदाधिकारी आहे ना लावता येत नाही. तसेच आहे ना जे मंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, त्याचे बेडेचे जे आहे ना शासकीय जे वाहन आहे त्याच्यावरही अशोक चिन्ह लावता येते. त्या व्यतिरिक्त लावणं म्हणजे गुन्हा आहे, 2 वर्षाची शिक्षा आहे. यापूर्वी मी आहे ना जळगाव पोलिसाच्याकडे मी तक्रार केलेली आहे, जिल्हा पेठ पोलीसकडे तक्रार केलेली आहे. त्यानंतर आहे ना जे हे त्या इथेच आहे ना आमदार अमोल चिमणराव पाटील यांची गाडी उभी होती, त्याची मी तक्रार केलेली आहे. त्यानंतर त्यापूर्वी आहे ना मी आहे ना जळगाव रेल्वे स्टेशनकडून जे आहे अनिल भाईदास पाटील त्यांच्या गाडीवर पण आहे ना असेच स्टिकर लागले होता, त्याची तक्रार केलेली आहे. त्या तक्रारवर कोणतीही कारवाई जळगाव पोलीसकडून झालेली नाही. म्हणून मी आहे ना 4 मार्च 2026 रोजी मी आहे ना थेट आहे ना पोलीस महासंचालक सदानंद दाते साहेब यांची भेट घेऊन तक्रार दिलेली आहे. त्यांनी माझी तक्रारवर असं लिहिलेलं आहे की जळगाव एस पी तत्कालीन जळगाव एस पी यांनी कॉल लावलेला होता आणि यांना माझे तक्रारी अर्जावर लिहिलेला 4 आठवड्यांमध्ये कारवाई करून अहवाल सादर करावा. त्यानंतर वारंवार तसं मला पत्र पण 10 एप्रिलला पत्र त्यांनी पाठवलेलं आहे. त्यानंतर वारंवार यांना मी पाठपुरावा करूनही माझी यांना तक्रार घेतली जाते नाही आहे. परंतु आहे ना ज्या 13 मार्च 2026 रोजी इथे एक सामान्य गाडीवर आहे ना असंच अशोक चिन्ह लागलेला होता. मी त्याची पण तक्रार केली होती की ना ते कोणताही नाही तर अर्धा तासच गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती और ते गुन्हा पण झाला होता. म्हणजे जे कायदा आहे ते कायदा म्हटले जातात की सर्वांसाठी समान आहे. म्हणजे कायदा सर्वांसाठी समान असला तरी त्याचे कायद्याची अंमलबजावणी तोंड पाहून केली जाते का? कारण काय आज पण हे समोर आहे ना जळगाव एस पी आहे ना श्रीकांत दिवरे साहेब यांची गाडी लागलेली आहे, SDPO जळगाव यांची गाडी लागलेली आहे. त्यानंतर जळगाव पोलीस आहे, इधर शनीपेठ पोलीस स्टेशन की गाडी लागलेली आहे, समोर वाहतूक शाखाची गाडी लागलेली आहे, RTOची गाडी लागलेली आहे. परंतु कोणताही अधिकारी कारवाई करण्याचे घाबरत आहे का की भीती वाटते त्यांना? ते माझा प्रश्न आहे और ते मी परत आज येणं तक्रार करणार आहे जिल्हा पेठ पोलीस स्टेशन.